कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण पाहतालो जनिया रूप पाहतालो रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आग सर्व सुखाचे आगर सुखाचे आग बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवी वार बाप रघुमादेवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम
एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या बापुला तो एक देव करुणी घ्या बापुला तो एक देव करुणी घ्या देणे विना जीवा सुख नोहे देणे विना जीवा सुख नोहे हे रति माई के दुःखाची जनी हे रति माई के दुःखाची जनी जीवा सुख नोये देणे विना जीवा सुख नये रति माई के दुःखाची रति माई के दुःखाची नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे रति माई के दुःखाची जनी हे रति माई के दुःखाची जनी हरि अंति अवसान अवसान रति माई के दुःखाची रति माई के दुःखाची अविनाश करी आपुलियाई जे अविनाश करी आपुलियाई जे अविनाश करी आपुलियाई अविनाश करी आपुलियाई से लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे हे रति माई के दुःखाची जनी हे रति माई के दुःखाची जनी लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे रति माई के दुःखाची जनी रति माई के दुःखाची जनी नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान हे रति माई के दुःखाची जनी हे रति माई के दुःखाची जनी आदि अवसान आदि अंति अवसान रति माई के दुःखाची जनी रति माई के दुःखाची जनी तुका म्हणे एक मरणेची जरे तुका म्हणे एक मरणेची जरे उत्तमची ओरे कीर्ती मागे उत्तमची ओरे कीर्ती मागे हे रति माई के दुःखाची जनी हे रति माई के दुःखाची जनी कीर्ति मागे उत्तम जीवरे कीर्ति मागे रति माई के दुःखाची जनी रति माई के दुःखाची जनी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे रति माई के दुःखाची जनी दुःखाची जनी आदि अंति अवसान नाही आदि अंते अवसान रति माई के दुःखाची जनी रति माई के दुःखाची जनाची
आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 हे तेने बिन जीवा सुख नोए तेने बिन जीवा सुख नोए तेने बिन जीवा तेने बिन जीवा सुख नोए हे रति माई के दुखाती जनी रति माई के दुखती जनी तेने बिना जीवा सुख नोभे 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 राती माझी के दुःखाची जनदी हे राती माझी के दुःखाची जनदी नाहे आदि अंते अवसान नाहे आदि अंते अवसान नाहि आदि अन्ते नाहि आदि अन्ते नाहि
नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती नाही आदि अंती अवसान हे रती माई दुःखाचे जनते हे रती माई दुःखाचे 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 जनते विठ्ठला विठ्ठला आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे एरते माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुले ऐसे लावे मनापिसे गोविंदाचे एरते माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरते माईके दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान पांडुरंगा गुरु प्रथमन पांडुरंगा गुरु प्रथमन सारे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार समचरण सरोजन सांदेलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला गन्धरं कुञ्जनिद्रं सदैतमदहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळं तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं जं वेदं पुण्यदानं करादिशितं समाधिस्तमृतिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी गोकुळदास कारभारी दातीर मेजर यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण त्यांचे वडील कारभारी गोविंद दातीर, पत्नी गंगा भागीरथी उज्ज्वला गोकुळदास दातीर, मुलगा चिरंजीव उदय गोकुळदास दातीर, चिरंजीव उत्कर्ष गोकुळदास दातीर, बहीण सिंधुबाई मोहन चिखले, सौ मंदा राजेंद्र रक्टे, सौ नंदा भागवत लावरे, समस्त दातीर परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, पिंपरी लौकी अजमपूर परिसरातील भक्तगण आणि दातीर परिवाराचे नातेवाईक, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद.
कैलासवासी गोकुळदास कारभारी दातीर यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने आहे सेवा करूया थोडा वेळ. श्राद्धादी विधी आपल्या सनातन संस्कृतीमध्ये केले जातात. मृत्यूच्या नंतर जे विधी करतात त्याला उत्तर क्रिया असं म्हणतात. या ठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात की मनुष्य मेल्यानंतर जाळल्यानंतर त्याचं काय राहिलं बरं. 10 13 कशा करता, महिने कशा करता घालायचे, श्राद्ध कशा करता करायचं, जळूनही मोकळे झाले, शरीरही राहिलं नाही. शरीर जरी राहिलं नसलं तरी आत्मा मरत नसतो असा हा वैदिक सिद्धांत आहे. न जायते म्रियेवा कदाचिन्नायं भूत्वा भवितावान भूया अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, न जायते न म्रियते. आत्मा कसा आहे? अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुराण म्हणजे पुरातन आहे. तो मरतच नाही. सगळे तसं म्हणतात असं काही नाही. वेगवेगळे संप्रदाय आहेत. काही देवाला मानित नाही. काही म्हणतात मेला म्हणजे संपला. चार्वाकाचं काय मत आहे? यावत जीवम सुखम जीवितृणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनं कुतः. चार्वाकाचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत जीवन नाही तोपर्यंत सुखाने जगा, खा प्या मौज करा. पुन्हा शरीर मिळणार आहे काही? घ्या आयुष करा. ऋणम कृत्वा घृतं पिबेत, तूप खा. पैसा नसला तर ऋणम कृत्वा कर्ज काढा, पण मौज करा. नाही भेटलं तर भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनं कुतः. एकदा शरीर जळून भस्म झाल्यानंतर कोणी पाहिलं स्वर्ग, कोणी पाहिलं नरक, कशाचं पुनरुज्जीवन. खा प्या मौज करा. जे खायचं ते खा, जे प्यायचं ते प्या. किती प्या? अनलिमिटेड प्या. पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतते भूतले. प्या प्या पुन्हा प्या, जमिनीवर पडोस तर प्या. पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतते भूतले. जमिनीवर पडोस तर प्या. पुन्हा उठा. उत्थयते पुनर्पित्वा, पुन्हा उठा परत प्या. इतकी कशा करता प्यायची? पुनर्जन्म न विद्यते. हा जन्म परत आहे का? असा एक वर्ग आहे, त्याला चार्वाक म्हणतात. हे नास्तिक मतामध्ये येतं. नास्तिको वेद निंदक. हा जो वेद मानित नाही त्याला नास्तिक म्हणतात. वेद न मानणारे सुद्धा काही धर्म आहेत. तसं जैन परंपरेमध्ये वेद मानित नाही, बौद्ध परंपरेमध्ये वेद मानित नाही. वैदिक परंपरेमध्ये पुनर्जन्माचा विचार आहे. पुन्हा जन्म पुन्हा मरण हा संसार आहे. पुनरपि पुनरपि मरणम पुनरपि जन्मे जठरे शयनम ये संसारे गदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पुन्हा जन्म पुन्हा मरण ही प्रक्रिया म्हणजे संसार आहेत असं आद्य शंकराचार्य वर्णन करतात. मग ज्ञानोबराय संत उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे निर्माण झाले ते नष्ट होतं, नष्ट झाले पुन्हा दिसतं. ही प्रक्रिया आहेत. म्हणून मेला म्हणजे सर्व संपलं असा अर्थ नाही आहेत. हा आत्मा शिल्लक असतो आणि याच्यामध्ये वासना असतात या जीवामध्ये. त्याचा परिणाम जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेचे झाले अंगे हरिरूप.
वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेती. या सूक्ष्म शरीरामध्ये वासना शिल्लक राहतात आणि म्हणून त्या वासनांच्या पूर्ती करता पिंडदानादी विधी केले जातात. एकाने विचारलं, महाराज पिंडदान आपण घरात करतो, आगारी घरात टाकतो, पितर कुठे आहेत? कोणी म्हणतो स्वर्गवासी, कोणी म्हणतो वैकुंठवासी, कोणी म्हणतो कैलासवासी, नरकवासी कोणी म्हणत नाही. पण स्वर्गात गेला का नरकात गेला कोणालाच माहीत नाही. लिहितात लोक स्वर्गवासी वैकुंठवासी. समजा गेला स्वर्गात, घरात आगारी टाकली, त्याला लगेच काय मिळालं? वरच्यामधल्यावर जेवायला बसला, खालच्या मधल्यावर ताट वाढलं, बसा. कसं काय खायला होतो? ताट वाढलं खालच्या मधल्यावर, जेवायला बसला वरच्या मधल्यावर. मग हा आगारी टाकतो घरात, पितर कुठे म्हणजे स्वर्गात. मग गेलं कसं काय? त्यांना पोचलं कसं काय? यातलं एक विज्ञान सांगतो. शास्त्रामध्ये मनुष्याचं शरीर हे पृथ्वीप्रधान शरीर मानलेलं आहे, देवतांचं शरीर हे अग्निप्रधान मानलेलं आहे आणि पितरांचं शरीर हे वायुप्रधान मानलेलं आहे. मग अग्नीवर जेव्हा एखादा पदार्थ आपण टाकतो, त्या घनरूप पदार्थाला वायुरूप बनवण्याचं काम अग्नी करतो बरं का. अग्नीचं कार्य काय? इथं जर विस्तव आणला आणि त्या विस्तवावर जर लवंगी मिरची टाकली काय होईल? ठसका होईल ना. मग 2 ग्रॅमची मिरची 100 लोकांच्या नाकापर्यंत कशी काय पोचली? हे काम कोणी केलं? अग्नीने केलं ना. म्हणजे अग्नीने काय केलं? अग्नीने त्या मिरचीमध्ये असणारे सूक्ष्म तत्व वातावरणात पसरवले, वायुरूप बनवले. ते घनरूप होते ते, पण ते वायुरूप बनवले. तसं ज्या पितरांच्या नावाने आपण पिंडदान करतो, जे आपण अग्नीवर टाकतो, अग्नीवर टाकल्यानंतर ते अग्नीच्या संयोगाने वायुरूप बनतं. आणि शास्त्रकाराने पितरांचं शरीर वायुरूप शरीर सांगितलेलं, वायुप्रधान शरीर सांगितलं. म्हणजे इथं काय झालं? समानता येते आणि त्या रूपाने वायुरूप बनल्यामुळं ते ग्रहण करू शकतात अशी मान्यता आहे. म्हणून पिंडदानादी विधी त्या जीवाकरता करतात. मानणं न मानणं हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा विषय आहे, पण शास्त्र काय सांगतं हे आपण या ठिकाणी बोलतोय. कोणाचा याच्यावर विश्वास असेल, कोणाचा नसेल, काही लोक विश्वास ठेवतात, काही नाही ठेवीत. त्या निमित्ताने कमीत कमी श्राद्धाच्या निमित्ताने आज आपण इथे एकत्रित आलो, किंवा त्या व्यक्तीचं स्मरण तरी आपल्याला घडतं आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एक माध्यम असतं. जसं आपण सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सूर्याला अर्घ्य देतो. सूर्य किती लांब आहेत? हा इथं पाणी सोडतो. सूर्य काय करतो? तुमच्या पाण्याची समुद्राच्या जे पाण्याची वाफ घेऊन सूर्य तिकडे वर आकर्षित करीत राहतो आणि त्या बाळा रुपयाने खाली येतं. सूर्याला काय गरज आहे? मग आपण जे पाणी टाकतो सूर्याला गरज नाही, मग सूर्याकडे पाहून का टाकतो? ते आपल्या करता टाक, सूर्या करता नाही. ज्या सूर्याची एवढी मोठी ऊर्जा आपण वापरतो, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता काहीतरी केली प्रक्रिया तुम्ही. आता सौर ऊर्जेवर मोठे मोठे प्रकल्प सुरू झाले. इलेक्ट्रिक खात्याची वीज वापरतो, इलेक्ट्रिक खातं बिल देतं आपल्याला. बिल नाही भरलं तर कनेक्शन कट. आता इलेक्ट्रिक खाते नवीन प्रयोग सुरू केले आहेत, शहरामध्ये सुरुवात झाला होता. जसं आपण मोबाईलचा बॅलन्स टाकतो ना, तसं विजेचं सुद्धा बॅलन्स टाकायचं. बॅलन्स संपला की लाईट आपोआप बंद. खेळत नाही आला अजून, अजून प्रयोग सुरू केले त्यांनी शहरामध्ये, काही शहरामध्ये. म्हणजे काय झालं? तुम्ही बिल जर नाही भरलं तरी इलेक्ट्रिक खातं काय करतं? कनेक्शन कट करतं. सूर्याने कधी बिल दिलं का? सूर्याने कधी कनेक्शन कट केलं का? मग एवढी ऊर्जा आपण सूर्याची वापरतो, मग उंजणीमध्ये पाणी घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता जर पाणी सोडलं तर काय बिघडलं? सूर्याला भेटल न भेटल तो भाग वेगळा आहे. सूर्याला मिळण्याकरता नाही, ते कृतज्ञता व्यक्त करण्याकरता केलेली प्रक्रिया आहे. जसं ज्या पितरांनी मात्या पित्याने आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, मग त्यांच्या एक ऋणातून मुक्त तर आपण होऊ शकत नाही, पण त्याचं कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण श्राद्ध पुण्यस्मरण करतो. त्या निमित्ताने त्या व्यक्तीचं स्मरण होतं. हाही देखील एक उद्देश त्या पाठीमागचा असतो. असो,
निमित्त पुण्य स्मरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतायत, उपदेश करतायत. अविश्रांत दुःख भोगणाऱ्या जीवाला तुकोबारायांनी जेव्हा जगाकडे पाहिलं, प्रत्येक मनुष्य दुःखी दिसतोय. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. काहींना शारीरिक व्याधी, मनक्यात घ्या, मानेला पट्टा, कमरेला पट्टा, डॉक्टर म्हणतात प्रवास करू नका, फिरावं लागतं पण प्रवास करता येईना. वांग्याची भाजी खायची इच्छा झाली पण मूळ व्याध. गुलाबजाम खावे वाटता पण डायबिटीस. कोई तनदुखी, कोई मन दुखी, काहींना मानसिक व्याधी, पत्नीचं पतीचं जमत नाही, पण राहावं लागतं. नाही जमलं मग काय करणार, सोडून देणार का? सासू जमत नाही, नाही जमलं तरी सासूला घर सोडता येत नाही, सुनाला घर सोडता येत नाही, दोघांनाही घर सोडता येत नाही. तिथं राहावं लागतं, जमू का न जमू. आता एखाद्याशी आपलं जमत नाही तरी त्याच्याबरोबर राहावं लागतं आणि दुःखच आहे नव्हती डोळ्यासमोर, त्याचं काही पर्याय नाही. अशा प्रकारे मन दुःखी, नवरा बायकोचं जमत नाही पण बायकोला सोडता येत नाही. एक माणूस भेटला मला, म्हटलं महाराज काय करावं, तुमची भेट जरा लेट झाली. म्हणजे काय झालं, लग्नाच्या अगोदर झाली बरं झालं असतं. काय झालं, काय आता गुंतलं म्हणले, आता काय खरं आहे. आता लग्न झालं, पोरं सोरं झाले, आता काय पर्याय नाही, आता आहे ते निभावत लागेल. लोक फार टेन्शन घेतात, काही काहींचं टेन्शन घेऊन घेऊन मोकळं पटांगण झालं. एक न्हाव्याकडे गेला, न्हाव्याने विचारलं काय मोजायचे का कापायचे, मोडणे इतकेच होते. हा म्हणले मोजायचे नाही कापायचे नाही. मग काळे करायचे, पण डोक्यावर पाहिजे ना काळे करायला. काळे बरं काळे करून आलेले, एकमेकांकडे पाहू नका. प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतं ना, काळे केल्यानं काय बिघडलं बरं. माणसं टेन्शन घेतात, आमच्या माता भगिनीकडे टेन्शन घेत नाही, त्यांना नाही का टकलं कधी. याचं कारण सांगू का, म्हणजे मातांचा स्वभाव असतो, घरात जे घडलं ते शेजारीला सांगून मोकळ्या. हे तिला सांगते, ती हिला सांगते, दोन्ही रडतात, हलक्या फुलक्या होतात, आपल्या आपल्या कामाला निघून जातात. म्हणजे टेन्शन फ्री होतात ते सांगितल्यामुळं. माणूस कोणाला सांगतच नाही, सांगणार कसं हो, सांगितलं लोक फायदा घेतात. आणि म्हणून अशा प्रकारे विचार करावा लागतो संसारामध्ये. कोई तन दुखी, कोई मन दुखी, मानसिक व्याधी आहेत. कोई धन बिन रहत उदास, काहींना दारिद्र्याचं दुःख, घरामध्ये वस्तू आणायच्या पण पैसा नाही. अनेक प्रॉब्लेम असतात संसारामध्ये. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया प्रजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रहे. जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. हो, प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. एकाने भगवान शिवाची आराधना केली, भगवान शिव प्रसन्न झाले. काय पाहिजे तुला? सांगितलं मला संसारात सुख पाहिजे.
अरे बाबा, संसारात कसं काय मिळेल सुख? संसारात नाही मिळेल सुख, मिळू शकतं पण संसारातच पाहिजे असं म्हणावं तर मग संसारात कसं काय सुख आहे? नाही, मला संसारातच पाहिजे. मग तू असं कर, जगात फिर, तुला जो कोणी सुखी दिसेल मग मला सांग, तो अमुक अमुक मग ते सुख मला दे. ठीक आहे, तू गेला फिरत सुख शोधायला. फिरता फिरता गेला का नदीच्या कडेला गाव होतं. सकाळची वेळ, पूर्वीच्या काळामध्ये नदी 12 महिने व्हायच्या आणि मग कपडे धुणे, आंघोळ सगळं नदीतच करायचे लोक. कोणी धुणं धुवायला चाललेत महिला, कोणी बैल पाजायला चालले, कोणी आंघोळी करतंय. सकाळची वेळ, चला गंमत पाहिजे. दोन महिला चर्चा करीत होत्या. तो म्हणल्या, ह्या महिला किती सुखी दिसतात. प्रत्येकजण आपापल्या कामात आहेत. पूर्वीच्या काळामध्ये एकमेकाला भेटायला काहीतरी निमित्त, धुणं धुवायच्या निमित्ताने भेट झाली म्हणजे बसायच्या गप्पा करीत. एकेच्या डोक्यावर हांड्यावर हांडा आणि त्याच्यावर कळशीन बगलात हांडा, चालल्या गप्पा करीत. उभ्या राहिल्या एका जागेवर, हात झुळपाच्या आडून पाहतोय. खरंच या महिला किती सुखी दिसताय म्हणले. त्यांची चर्चा ऐकली झुळपाडून. एक म्हणले, माझी सासूबार खट्याळ आहेत, ती माझ्याकडून खूप काम करून घेते, मला खायला देत नाही, लागली विचार रडायला. दुसरी म्हणली, माझा नवरा दारुड्याच आहे, तो दारूच पितो, मारहाणच करतो. अरे अरे, यांचं काही खरं दिसत नाही. मला वाटलं सुखी आहेत. पुढे गेला, मुलं खेळत होते, लहान लहान मुलं. मुलं सुखी आहेत म्हणे, टेन्शन नाही. फीची टेन्शन नाही, चेडली फाटली तिची टेन्शन नाही, टेन्शन घेणार आई बाप आहेत. मजेत आहे पोरा म्हणले, याच्यापेक्षा काय सुख असावं. म्हणजे मुलं खेळत होते, हा गेला तिथं उभा राहिला. तेव्हा ती एक पोरगाला लाडू करतात. दुसरं म्हणलं, अरे मला पण दे ना. तो, तुला कशा करता, माझ्या मम्मीने माझ्याकडे दिलं. एक म्हणलं, धरा म्हणले याला. दोघांनी हात धरले, दोघांनी पाय धरले, चालवलं ओढीत. पोर असते. तेव्हा ती एकाची आई गेली काठी घेऊन, सकाळपासून खेळतोय, अभ्यास करायचा पत्ता नाही, त्याला धोपटीतच घरी नेलं. अरे अरे, यांचं काही खरं दिसत नाही पहिले. पुढे गेला एका गावामध्ये. त्या गावामधला एक पाटील होता, मोठा बागायतदार पाटील, धार्मिक होता, सद्गुणी सदाचारी, समाजाची सेवा करणारा होता. 5-25 लोक आलेले त्यांचे काही कामं वगैरे घेऊन हा तिथं जाऊन बसला. याने चर्चा ऐकली, हा पाटील सुखी दिसतो म्हणजे, किती लोकांची कामं करतोय, स्वतः अगदी मजेत दिसतोय. सगळे लोक निघून गेले, हा एकटाच थांबला. पाटलाने, तुझं काय काम आहे बाबा? नाही, मला भेटायचं म्हणतो. मला भेटलो म्हणजे, मी आतापर्यंत अनेक लोक पाहिले पण तुमच्या इतका सुखी नाही पाहिलं म्हणजे कोणी. असं म्हटलं, पाटील लागला रडायला. का हो, तुम्हाला काय झालं? काय करा म्हणले, एवढी मोठी जमीन जुमला सगळं काही आहे म्हणे, पण मूलबाळच नाही, या प्रॉपर्टीचं करायचं काय? पाटील रडायला, याचंही काही खरं दिसत नाही म्हणे. तिथून निघाला, गावाच्या बाहेर एक साधू भेटला, संन्यासी. हे संन्यासी सुखी आहेत. बायको म्हणायची नाही, साडी फाटली, पोरग म्हणायची नाही, फिरा पाहिजे. किती सुखी आहे म्हणले. याच्यापेक्षा काय सुखी आहेत? का बाबा, कुठं चालले? काय नाही, 12 वाजले, भूक लागली, चालू भिक्षेला. यालाही पोटाची चिंता आहे नाही काही तर पोटाची चिंता प्रत्येकाला असतेच ना. त्याला कोणी सुखी सापडेनच त्याला. त्याला सांगितलं, अरे बाबा, हे बाहेरून दिसतं तसं नाही आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. मग अपेक्षा सुखाची करतात आणि पदरात दुःख पडतं. प्रत्येक माणसाची अवस्था आहे. आणि इच्छा तर सगळे सुखाची करतात, दुःखाची इच्छा कोणी करतं का हो? कोणी म्हणलं का, देवा मला खरूज होऊ दे, देवा मला बेंड होऊ दे, मला कॅन्सर होऊ दे, असं नाही. दुःख कोणी मागत नाही, पण दुःख पदरात आल्याशिवाय राहत नाही. सुख राहावं असं वाटतं, दुःख जावं असं वाटतं. कारण सुख जीवाचा खरा स्वभाव आहे, स्थायी भाव आहे. दुःख आगंतुक आलं म्हणून जावं वाटतं. नाथमार वर्णन करतात, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा किती प्रेमाचा असू द्या, पण एक दिवस जावा वाटतो. स्वतःचा मुलगा किती वाईट वागू द्या, पण घरातच राहावं वाटतं. असं का बरं? एक पाहुणाला एका माणसाच्या घरी राहायला, महिना झाला पाहुणाच जाईना.
बरं शहरामध्ये माणूस सांभाळणं फार अवघड असतं. खर्च, मोजका पगार, त्याच्यात लाईट बिल, पाणी बिल, किराणाचा खर्च, इतर खर्च, खोली भाडं, आणि ते काय शिल्लक राहतं. त्याचं कोणी पाहुणा आल्यावर सगळं बजेट बिघडतं ना हो. पाहुणा जायला तयार नाही. दोघं पती पत्नी विचार केला काय करावं आता. प्लॅन तयार केला. संध्याकाळी या घरी आला. पत्नीला म्हणलं मी या कपाटामध्ये काल 2 लाख रुपये ठेवले, कुठे पैसे. पत्नी म्हणले मला काय माहिती, बाहेरचे लोक आले होते का. काठी घेतली आणि बदलायला सुरुवात केली. ती लागली मोठ्या मोठ्याने रडायला. तिने अगोदर भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवलेली होती. तिने पाठीला उशी बांधून ठेवल्या, काठीनं बदल होतं. कुठे गेले, बाहेरचे लोक आले होते का, पैसे कुठे गेले. पाहुण्याने ऐकलं. पाहुण्याला वाटलं का आपलं नाव येतं का काय. घरी आपणच होतो. पाहुण्याने बॅग भरली. हा मोठ्या मोठ्या काठीने बदल होतोय, ती मोठ्या मोठ्या रडते. पाहुण्याला वाटलं भांडण चालू तो पण निघून गेलेलं बरं, यांना दिलं आपल्या भोवती. पाहुण्याने बॅग भरली आणि पाहुणा निघाला घराच्या बाहेर. पाहुणा घराच्या बाहेर निघाला. आणि खिडकीतून पाहुण्याला जाताना पाहिलं. हे लागले मोठ्या मोठ्याने हसायला. एवढ्यावर मी काय खरोखर रडत होतं का, मी रडण्याचं सोंग केलं. हा म्हणले मी काय खरोखर मारित हो का, मी मारण्याचं सोंगच केलं. पण प्लॅन कसा सक्सेस झाला. दोघांची चर्चा पाहुण्याने खिडकीतून ऐकली. पाहुणा परत घरात येऊन उभा राहिला. मी काय खरोखर गेलो का, मी जाण्याचं सोंगच केलं म्हणजे. काही लोक असे चिवट असतात महाराज. पाहुणा किती प्रेमाचा असू द्या, एक दिवस जावा वाटतो. कारण पाहुणा बाहेरून आलेला आहे. मुलगा वाईट वागला तरी घरात राहावं वाटतं, कारण मुलगा घरातला आहे. तसं सुख जीवाचा खरा स्वभाव आहे म्हणून सुख राहावं वाटतं. दुःख आगंतुक आलंय म्हणून दुःख जावं वाटतं. मग जीवाचा खरा स्वभाव सुख आहे, तुला सुख मिळत नाही आहे. इच्छा तर सुखाची करतोय महाराज. मग हवंय का तुला सुख. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी घात. तुला सुख असेल तर त्या भगवंताची भक्ती करावी लागेल. त्या परमात्म्याला आपलंस करावं लागेल. प्रथम चरणामध्ये फुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुख नोहे. तेने बिना जीवा सुख नोहे. रती माई के दुखाची जनती. रती माई के दुखाची जनती. तेने बिना जीवा सुख नये. तेने बिना जीवा सुख नये. रती माई के सुखाची जनते. रती माई के दुखाची जनती. विठाला 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 विठाला. हो आपुला तो एक देव करून घ्यावा. तेणे विणे जेव्हा सुख नये. तुकोबाऱ्या सांगतात सुख हवं असेल तर त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. जीव हा परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा सुखरूप आहे म्हणून जीव सुखाची इच्छा करतो. म्हणून तर परमात्म्याची भक्ती आहे. भक्तीमध्ये सुख आहेत, भक्तीमध्ये समाधान आहेत, भक्तीमध्ये आनंद आहेत. समाधान हॉटेलला समाधान नाही. एक हॉटेलचं नाव तर समाधान हॉटेल. इथे शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल. हॉटेल समाधान. 2-4 माळकरी मिळेल चला शुद्ध शाकाहारी आहेत.
सकाळी सकाळी भजे तळायला सुरुवात केली. भजे तळता तळता कळीत उंदराने उडी मारली. शेपूट उचलून काढून दिला फेकून. पुन्हा त्याच तेलामध्ये गरमागरम भजे, शुद्ध शाकाहारी. गेले माळकरी 2-4 सपाटून भजे खाल्ले. 500 रुपये बिल झालं. पैसे कोणाकडंच नाही. लागले मी सगळं पाहिलं. हॉटेल मला कोणाला पैसे काढा, कोणीच देईना पैसे. एखादा म्हणजे कोट काढून ठेवा, पैसे आणून द्या, मग कोट घेऊन जा. दुसरा म्हणलं हॉटेल तर समाधान आहेत, पैसे दिले तर समाधान आहे म्हणे. नाव समाधान आहेत. नाही पोलीस स्टेशन मिळालं का समाधान. संसारामध्ये समाधान मिळतं असं म्हणावं. काही काळ तात्पुरतं समाधान भासतं, तो आभास आहे, खरं समाधान नाही आहे. एखादा मुलबाळ होत नव्हतं, दुःख. 12 वर्षानंतर मुलगा झाला, इतका आनंद झाला. मोठा भव्य सोहळा आयोजन केलं त्याने. 5शीचा 12चा कार्यक्रम भव्य करायचा. सगळी तयारी केली, मंडप लावला, खूप पैसा खर्च केला, आचार्याला खर्च केला, स्वयंपाक करायचा, पंचपक्वान्नाचं जेवण, एवढी सगळी तयारी केली. आणि तिकडून निरोपाला सासूबाई गेली. सगळ्या आनंदावर विरजन. संसारामध्ये बघा कोणत्या आनंदावर कधी विरजन पडेल काही सांगता येत नाही. मग संसारामध्ये जे सुख भासतं ते सुख नसून सुखाचा आभास आहे. म्हणून वेगळं सुख प्राप्त करायचं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा. पण तो एक म्हणजे कोणता हो? हिंदू धर्मामध्ये 33 कोटी कमी पडले, पिराला जाऊन पुजतात लोक. आता पिराचा काय संबंध आहे बरं? पिराकडे जातात, तिथे डोकं टेकवतात. मग 33 कोटींपैकी एक कोणता? मग खरंच 33 कोटी देव आहेत का हो? बरं 33 कोटी देव आहे म्हणावं तर 33 कोटी देवांची नावं कोणत्या पुराणात आहेत? तुम्ही एखादं पुराण वाचलं का त्या पुराणामध्ये 33 कोटी देवाची नाव आली? नाही. कोणत्याही पुराणामध्ये 33 कोटी देवाची नावं नाही. 1 कोटी देवाची सुद्धा नावं नाही आहेत. 1 लाख देवांची सुद्धा नावं नाही आहेत. नावं आहे फक्त सहस्रनामाची, पण ते एकाच देवतेचे आहेत. विष्णू सहस्रनाम, शिव सहस्रनाम, देवी सहस्रनाम, गणेश सहस्रनाम. याच्या पलीकडं अशा प्रकारचे कोटीनं नावं कुठेही नाही आहेत. मग 33 कोटी हा आकडा आला कुठून? 33 कोटी शब्दाचा अर्थ 33 करोड असा नाही. मग इथं कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा होता. आपण म्हणतो तो मोठा, तो माणूस फार उच्च कोटीचा माणूस आहे. हो, मग उच्च कोटीचा माणूस आहे, मग तिथं काय करोड शब्द आहे का? कोटी शब्द एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण संबोधन रूपाने वापरतो, उच्च कोटीचा म्हणतो, त्यावेळेला तिथं कोटी शब्दाचा अर्थ काय? प्रकार आहे. तसं 33 कोटी देव चामुंड, अष्टकोटी भैरव रे. देवतांचे 33 प्रकार आहे, भैरवांचे अष्टकोटी म्हणजे 8 प्रकार आहेत. मग या ठिकाणी 33 प्रकारच्या देवता ईश्वर नाही. ईश्वर तर एकच आहे. जसं इंद्राला आपण देवता म्हणतो, चंद्राला देवता म्हणतो, सूर्याला देवता म्हणतो, पृथ्वीला देवता म्हणतो. देवता का शब्द वापरतो? पण देव म्हणजे देणे. जो देण्याचं कार्य करतो देवता म्हणतो आपण. तो हा फार देव माणूस आहे. देव माणूस आहे म्हणजे काय? तो जगाला देतोय म्हणून तो देव माणूस आहे. देव म्हणजे देणारा. जो देणारा त्याला देवता म्हणतात, ईश्वर नाही. ईश्वर तर एकच आहेत. ज्याने जगत निर्माण केलं ते अनेक नाही आहेत. पण तो एक ईश्वर जरी असला, मग नेमकं कोणता म्हणायचा? रामाला ईश्वर म्हणायचं का? कृष्णाला म्हणायचं का? शिवाला म्हणायचं का? देवीला म्हणायचं का? देवाला म्हणायचं? कारण प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळं महत्त्व सांगितलं. शिवपुराणामध्ये भगवान शिव श्रेष्ठ, गणेश पुराण सांगतं गणपती श्रेष्ठ, देवी भागवत सांगतं देवी श्रेष्ठ, विष्णू पुराण सांगतं विष्णू श्रेष्ठ. मग नेमकं कोणतं म्हणायचं? मग इथं तो एक म्हणजे काय? मग परमात्मा जर एकच आहे तर मग अनेक रूप आमच्या समोर काय येतात? त्याचं कारण आहे ते परमतत्व. तो परमात्मा जेव्हा बळीला भेटायला येतो तेव्हा वामन बनून येतो. रावणाला मारायचो राम बनून येतो. कंस मारण्याकरता येतो तो कृष्ण बनून येतो. महिषासुराला मारण्याकरता येतो तेव्हा भवानी देवी बनून येतो. अनादि निर्गुण प्रगटली भावानी, प्रगटली भावानी, महिषासुर
प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाचे करावया झाडणे भक्ता लागे तो पावसे निर्वाणे. तो महिषासुराला मारण्याकरता देवी बनून येतो, कधी गणपती बनून येतो, कधी शिव बनून येतो, पण तत्व एकच आहे. एका सद्विप्रा बहुधा वदन्ति. एकाच परमात्म्याला अनेक रूपाने पाहतात, पण परमतत्व एकच आहे. मग वारकऱ्यांचा तो कोण आहेत? वारकऱ्यांचा आहे तो भगवान परमात्मा. विटेवरी ज्याची बाहुले समान, विटेवरी ज्याची बाहुले समान, विटेवरी ज्याची बाहुले समान, विटेवरी ज्याची बाहुले तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, विटेवारी जाते पाऊले समान, विटेवारी जाते पाऊले समान. एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, विटेवर जाते पाऊले समान, विटेवर जाते पाऊले विटेवरी याची पावली समान, तोची एक दान शूरदाता. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विणजीवा सुख नोहे. त्या परमात्म्याला आपलंस करा, त्याशिवाय सुख नाही आहे. जगात कुठेही जा, पदरात दुःख पडणार आहे. त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जगत आहे माया रचित आहे, आणि ते दुःखाची जननी आहे. द्वितीय चरणामध्ये माई के दुखाची जननी, माई के दुखाची जननी, माई के दुखाची जननी, रती माई के दुखाची जननी, माई के दुखाची जननी, माई के दुखाची जननी, दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, अवसान जनती, माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती. नाही आती भावसाने, नाही आती अंती भावसाने, माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनते, दुखाची जनते. ढोबार घुमाया, ढोबार घुमाया, विढोबार घुमाया, ढोबार ढोबार घुमाया, बार कुमार
कैलासवासी गोकुळदास कारभारी दातीर मेजर यांचं प्रथम पुण्यस्मरण. मेजर होते आणि त्यांचा परिवार, सर्व दातीर परिवार आणि सरलेकरांचे ते जावई होते, लांडे परिवाराचे. या ठिकाणी लांडे परिवारकर आमचे सयाजीराव लांडे ते उपस्थित आहे आणि बरेच सरलेकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विठाला विठाला आपुला तो एक देव करूने घ्यावा, तेणे विण जीवा सुगनोय. एरते माई के दुःखाचे जनते, नाही आदि अंती अवसान. 1:45 होत आलेले आहेत. 10-15-20 मिनिटं आवरून घेऊ आपण. लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेली आहेत. विढाला एरते माई के दुःखाचे जनिते, नाही आदि अंती अवसान. परमात्म्याच्या व्यतिरिक्त रचित जगत आहे, माया रचित आहे आणि माया दुःखाला कारण आहे. माया म्हणजे आभास. या संसारामध्ये सगळं आभास आहेत. एकदा सुदामाने भगवंताला विचारलं, तुझी माया मला पाहिजे. भगवान म्हणले, माझी माया कशाला पाहतो तुला, मी प्रत्यक्ष आहे ना. मायेबद्दल खूप ऐकलंय म्हणले, तुझी इच्छा दाखवतो म्हणले माया. विढाला 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 हो. सुदामाने गोमती नदीमध्ये डुबकी मारली आणि त्याला भात झाला. आपण वाहत वाहत चाललोय, वाहत चाललाय. एका घाटाला लागला तो. पुढं घाटावरून वर चढला आणि बाहेर त्याला दिसली गर्दी. कशाची गर्दी होऊन तो पाहायला लागला. नेमकं त्या ठिकाणी त्या राजाचा मृत्यू झालेला होता. राजाचा मृत्यू झालेला होता आणि राजाला मुलबाळ नव्हतं ना. अचानक मृत्यू झाला. आता राजसिंहासनावर बसवलं पाहिजे कोणीतरी. आणि राजनीती असं सांगते की एखाद्या राजाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या गादीवर दुसरा वारस बसवल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नये.
कारण अराजकता होईल अंत्यसंस्कार केल्यावर. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, आता काय करायचं, राजा बनवायचं कोणाला, राजाला तर मुलबाळ नाही आहेत. राजाकडे एक हत्ती नव्हती, फार हुशार होती. त्या हत्तीनेच्या सोंडीत माळ दिली आणि ही हत्तीन ज्याच्या गळात माळ घालील तो राजा करायचा, हा निर्णय झाला. कशाची गर्दी पाहायला सुदामा गेला आणि त्या सुदामाच्याच गळ्यात दिलं हार घालून. सुदामाच्या गळ्यात त्या हत्तीने माळ घातल्यानंतर त्या मंत्रिमंडळाने उचललं, सुदामाला हत्तीवर बसवून मिरवणूक सुरू झाली. सुदामा म्हणलं, मला कुठं चालवलं, मी काही कोणाचं बिघडवलं नाही, तू कोणाचं बिघडवलं नाही म्हणून तुझ्या गळ्यात हार पडला. हे बिघडवणार तर खाली मना पुढं मना घालून उभे होते, पण हत्तीने रद्दी छापून पाहिलं नाही त्यांच्याकडं. मग काय, आजपासून तुम्ही आमच्या देशाचे राजा झालेत म्हणले. राजा? मी एक गरीब माणूस, राजा कशाचा, मला काय राज्याचा अनुभव आहे का. मंत्र्यांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त आदेश करायचा, काम करायला आम्ही आहोत ना. झाला राजा. राजवस्त्र, राजआभूषण, राजसिंहासनावर बसला, राजकारभार सुरू झाला. काही दिवस मजेत गेले आणि एक दिवस त्या राणीचा मृत्यू झाला. राणीचा मृत्यू झाल्यानंतर आता सगळे मंत्री गोळा झाले. सांगितलं आपल्या राज्यामध्ये अशी एक पद्धत आहे म्हणले. काय, पत्नीचा जर मृत्यू झाला तर माणसाला जावं लागतं म्हणले. तो हे उलट आहे म्हणले, मी तर ऐकलं होतं माणसाचा मृत्यू झाला की पत्नीला सती जावं लागतं, हे मी पूर्वी पाहिलं होतं म्हणले. नाही नाही, आमच्या उलटी पद्धत आहे म्हणे, पत्नी गेली की पतीनं स्वतः जायचं म्हणे. हे कसं काय म्हणले, मी तर पहिल्यांदा ऐकतो म्हणे असं. आमच्या राज्यातली पद्धत आहे म्हणले, तुम्हाला जावं लागेल, पण मी तुमच्या राज्यातला नाही म्हणजे, मी बाहेरून आलोय. आतापर्यंत राज्य भोगलं, नंतर राज्यातलं नाही, आता चालणार नाही. सुदामा घाबरला, लागला पळायला. पुढं पळतोय, पाठीमागून मंत्री पळत आहेत. असं करता करता रडत रडत सुदामा नदीच्या बाहेर आला. कृष्णाचे सुदामा का रडतोय, म्हणे ते लोक माझ्या मागे लागले. कोणते लोक, तू तर नदीत आंघोळ करीत होता. मग मी काय पाहिलं, तू जे पाहिलं ती माझी माया पाहिली म्हणले. सत्य काहीच आभास होता म्हणे तुला. तू म्हणला ना मला माया पाहिजे, म्हणून मी तुला माया दाखवली. माया म्हणजे आभास आहेत. या जगतामध्ये सुख दुःख म्हणजे आभास आहेत. मानलं तर सुख, मानलं तर दुःख. एका माणसाच्या पायाखाली मुंगी मेली, त्याला दुःख झालं, विनाकारण त्या मुंगीची हत्या घडली, वाईट वाटलं त्याला. मग एकाच्या पायाखाली मुंगी मेली, त्याला दुःख झालं. एकाने अख्खी कोंबडी शिजून पोटात घातली, अजिबात तकलीफ नाही. याने कोंबडी शिजून खाल्ली, याला दुःख नाही झालं. याच्या पायाखाली मुंगी मेली, याला दुःख झालं. हे दुःख मानलं, त्यांनी मानलं नाही. एवढाच फरक आहे. काय सुख दुःख. आता तुम्ही खाली बसलेले आहेत, काही ना बसून बसून कळ लागायला लागले, मग ते उभं राहिलं त्यांना सुख वाटेल. आमच्या टाळकऱ्यांना उभं राहून कळ लागेल, त्यांना बसल्यावर सुख वाटेल. सुखाची व्याख्या काय, सुख आणि दुःख या मनाच्या कल्पना आहेत. एकच वस्तू एकाला सुखाला कारण असू शकते तर दुसऱ्याला दुःखाला कारण असू शकते. एक म्हणतो दारू पिणं वाईट आहे, दुसरा म्हणतो काय क्वालिटीची आहे. एकाला क्वालिटी दिसते, दुसरा म्हणतो वाईट आहे. आता दोघांच्या मानण्याच्या भावना आहेत त्या. अशा प्रकारे जगत सगळं आभासमय आहेत. हे माया रचित आहे. माया रचित म्हणजे अस्तित्व नाही आहे. एक उदाहरण सांगेल लक्ष देण्याकरता. एक मनुष्य चारा विकायला गेला बाजारात. पूर्वीचा काळ सांगतो, 30-40 वर्षापूर्वीचा. काही तरी पैशाची गरज होती, चाऱ्याची मोठी ओढी लागलेली होती. त्याला म्हणलं चला चारा विकून पैसे येतील. बैलगाडीमध्ये चारा नेला, तर काही ट्रॅक्टर वगैरे नव्हते, बैलगाडीत चारा नेला. एक ग्राहकाला, का काय भाव दिला चारा, किती घ्यायचं तुम्हाला, उक्त सांगा, पूर्ण गाडी घेऊन टाकतो म्हणजे. काय पेंड्या मोजत नाही बसायच्या, जसं आहे तसं. तो म्हणला 300 रुपये. त्या काळातला भाव सांगितलं 300 रुपये. चाऱ्याची गाडी 300 रुपये. झाला सौदा. ठीक आहे, घेऊन या तुमची गाडी, घेऊन जा चारा, 300 रुपये द्या मला. हा कागदावर लिहून दे. काय कागदावर लिहायला, करार करायचा कागदावर लिहायला. आपला सौदा झाला ना 300 रुपयाला, मला 300 रुपये देऊन चारा घेऊन जा. तो नाही नाही, कागदावर लिहून काय बिघडलं, माझं नाही काय बिघडलं, तू मला लिहिता येत नाही, तुझ्या हाताने, मी आला नाही म्हणे.
लिहिले कागद चाऱ्याच्या गळे 300 रुपये, करा सही, हमला लावा शाही, टेकवला अंगठा. गळ्यात हाकल गाडी. तो ना गाडी कुठे हाकलताय? तुमची गाडी घेऊन या, माझा चारा घेऊन जा. तो म्हणला मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. मी कुठं खोटं बोलतोय? कागदावर काय लिहिलं? चाऱ्याची गाडी घेतली म्हणे मी चाऱ्याची गाडी. अरे बाबा सौदा आपला चाऱ्यात झाला, गाडीचा नाही. झालं मांडण सुरू. काही लोक बोलताना असं बोलतात, सत्यवादी हरिश्चंद्र याचाच नंबर. बोलता बोलता बसवतात. तो गरीब भोळा माणूस, आळाणी माणूस. लोक गोळा झाले ना हो. एक म्हणून का कशाला गरीब माणसं फसवता? तो नाही हो, मला खोटं बोलायला अजिबात आवडत, मी खरा माणूस आहे. बघा बरं कागदावर काय लिहिलंय, चाऱ्याची गाडी 300 रुपये घेतली म्हणले मी. एक म्हणला 300 रुपयात गाडी येत असते का चाऱ्यासकट? तर तुला काय करायचं? सौदा माझा ठरवला आहेत ना, मी केवढं किती रुपयाला घेऊ? दुसरा म्हणला हे कागदावर कोण लिहिलंय? माझ्या हाताने लिहिलंय, यांनी सही केली म्हणले, सहीने अंगठा टेकवलाय. मग तुला एक विचारू का? म्हणजे काय, या कागदावर बैल लिहिलंय का? म्हणले काळ म्हणले बैल. मग बाजूला या जू लिहिलंय का? नाही, काळ जू. हे चाक लिहिलंय का या कागदावर? नाही, मी काळ चाक. याच्या आक लिहिलंय का? नाही, काळ म्हणले आक. सगळ्या गाडीचे पार्ट उचलतो चारा. फसवतो म्हणले गरीबाला. चाऱ्याची गाडी शब्द जरी त्यांनी कागदावर लिहिला असला तरी चाऱ्याची गाडी त्याला विचारा अंती सिद्ध करता आली नाही. तसं विचारा अंती हा संसार सिद्ध होत नसतो, म्हणून याला माया रचित म्हटलेला आहे. हे रती माईके दुःखाची जनती, कारण नाही आदी अंती अवसान. याला आदी नाही, ज्याला अंत नाही आहे. कारण हा संसार निर्माण होण्यापूर्वी नव्हता आणि नष्ट झाल्यानंतर सुद्धा नसणार आहेत. आणि जे याला सुरुवात नाही शेवट नाही, जे मध्येच भासतं ते सत्याच्या व्याख्येत बसत नाही. मृगजळ आहेत, सकाळी नाही आहेत, सायंकाळी नाही आहेत, दुपारी भासतं. मृगजळ सत्य नाही. कधी आपण ऐकलं का एका माणसाने मृगजळाच्या पाण्यावर डाळिंबाची बाग केली? नाही. मृगजळाचं पाणीच नाही आहे, तो पाण्याचा आभास आहे. कारण याला आदी नाही आणि अंत नाही. तसा आदी अंत नसणारा हा संसार आहे, म्हणून तो माया रचित आहे. ए रती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. जरी सृष्टीचा विनाश झाला तरी एक तत्व शिल्लक राहतं, ते म्हणजे परमतत्व परमात्मा राहतो. आणि म्हणून त्या परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये टिकणारी आहे. म्हणून महाराज सांगतात त्या परमात्म्याला आपलंसं करण्याकरिता, अविनाश परमात्म्याला आपलंसं करण्याकरता त्याचं वेड लागावं, पिसं लागावं. तृतीय चरणामध्ये सांगतात अविनाशकारी आपुलिया
दुःखाची जनती फिरती माई दुःखाची जनती क्षणाची अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. कोणतीही गोष्टी आत्मसात करण्याकरता वेळ लागावा लागतो महाराज. ज्याला राजकारणाचा वेळ असेल तो राजकारण चांगलं करू शकतो, ज्याला संसाराचा वेळ लागला तो संसार चांगला करू शकतो, ज्याला परमात्म्याचा वेळ लागला तो परमार्थ चांगला करू शकतो. पण त्याच्याकरता वेळच व्हावं लागतं. शहाण्याचं काम नाही आहे. परमार्थ शहाण्याचं काम आहे कोण. इथं आलेले सगळे वेळ आहे, शहाणं कोण नाही. शहाणे आलेच नाही इथं. वेळ लागल्याशिवाय सफलता नाही महाराज. लावी मनापिसे गोविंदाचे, त्या परमात्म्याचा वेळ लागावं. भक्तांना वेळ लागलेलं असतं. हे प्रेमाचं लक्षण आहे. प्रेमामध्ये पागलपणाच महत्वाचा असतो, वेळ महत्वाचा आहे. लहान मुलं असतं, त्याला आई सोडून काही सुचत नाही. चुकली या माये बाळ हुरो पाय तैसे झाले माझे जेव्हा केव्हा भेटसे घे शेवा. बाजारात गेला याचं बोट धरून, बोट निसटलं, लागलं रडायला. शेजाऱ्याने पाहिलं, कळेवर उचलून घेतलं. रडू नको बाळ, काय हवंय तुला? म्हणले आई पाहिजे. आई भेटेल. खायला देऊ काय? चॉकलेट खातो का? चॉकलेट नको, आई पाहिजे. बिस्किट खातो का? बिस्किट नको, आई पाहिजे. शिवमुरमुरे खातो का? शिवमुरमुरे नको, आई पाहिजे. पोंगा खातो का? पोंगा नको, आई पाहिजे. बुड्डीची पाल खातो का? तो काहीच खाईना. आईशिवाय काही सुचना त्याला महाराज. कारण त्याला आईचं वेळ आहेत, म्हणून आई त्याची सगळी जबाबदारी घेते. तसं भक्त आहे, त्याला परमात्मा सोडून काही सुचत नाही. फक्त परमात्मा. लावी मनापिसे गोविंदाचे, जागृती स्वप्नेश शुप्ती नाढवी. जागृती स्वप्नेश शुप्ती नाढवी. ज्योती स्वप्ने सुषुप्ती नाटवे स्वप्ने सुषुप्ती नाटवे पाहता रूप अंतरी साठवे. पाहता रूप अंतरी साठवे. पांडुरंग मन रंगले. रूपांतरी साठवे. पाहता रूप आनंद साठवे. पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगी मन रंगले. जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे. पाहता रूप अंतरे साठवे. जागृत स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये फक्त परमात्मा ही अवस्था आहेत. लावी मना पिसे गोविंदाचे. कुणी म्हणेल गोविंदाचं पिसं लागल्यानंतर काय होईल? महाराज सांगतात तू आता मरणार नाही. म्हणजे असं कसं काय? आतापर्यंत जन्माला आला तो प्रत्येक मेलेलाच आहे, नाही का? आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला. नातो पंतो तो ये तैसा झाला. हे देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला. देखत देखत नातो पंतो तो ये तैसा झाला. हे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. आजा वेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बनतो तो हे तैसा झाला. आजा मेला, पंजा मेला आणि बाप मसना गेला. सगळेच गेले ना हो. बहुत जन गेले नाही आले मागोते. न देखो काय झाले कान तरी ऐकते. गेले कानाला सुद्धा वार्ताने कुठे गेले तपास नाही. तुम्ही म्हणतात मरणार नाही. शरीर हे मरणारच असतं, शरीर जातच असतं, पण आत्मा कधीही मरत नसतो. आणि म्हणून सांगितलं शरीराने जरी मृत्यू झाला तरी तो कीर्ती रूपाने शिल्लक राहील शेवटच्या चरणामध्ये. म्हणे मरण्याची सरे
ती मागे हे रती माईके दुःखाची जनती हे रती माईके दुःखाची जनती उत्तमाचे ओरे किरती मागे उत्तमाची रे किरती मागे हे रती माईके किरती मागे रती माईके माईके दुःखाचे जनती दुःखाचे जनती दुःखाचे जनती ज्ञानेश्वरा माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली धनराज हो आपुला तो एक देव करून घ्यावा तेडे वेळ जीवा सुख होय एरते माईके दुःखाचे जनिते नाही आदी अंत्य अवसान अविनाश करी आपुले ऐसे लावे मनापिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरण्याचे सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे एरते माईके दुःखाची जनिते नाही आदी अंत्य अवसान महाराज या अभंगामध्ये जे सांगतात ते सार असं आहे की त्या परमात्म्याची भक्ती सुखाला कारण आहेत. संसारामध्ये आभासात मनुष्य जगतो आणि आभास कधीतरी दुःखाला कारण ठरतो. म्हणून त्या विनाश परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये करावी म्हणजे मृत्यूनंतरही कीर्तिरूपाने तुम्ही शिल्लक राहाल. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोकुळदास दातीर आणि त्यांचा सर्व परिवार दातीर परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले देवा कोणी उतरी करा क्षमाप महाराज तुम्ही सुजा नाही विचारिला अधिकार मी आपला करा